हॅलो स्टुडंट्स, आपण एसी सर्किट या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक न्यू टॉपिक स्टडी करणार आहोत, तो म्हणजे पॉवर इन अ एसी सर्किट. व्हेरी सिंपल, व्हेरी इजी टॉपिक आहे. जसं याआधी आपण टाइप्स ऑफ एसी सर्किट बघितलं आणि टाइप्स ऑफ एसी सर्किटमध्ये आपण 4 टाइप्स घेतलं. 4 टाइप्समध्ये एका टाइपमध्ये आपण सर्किटमध्ये रेजिस्टन्स लावलं, एकामध्ये इंडक्टर लावलं, एकामध्ये कॅपॅसिटर लावलं आणि एकामध्ये LCR तीनच्या तीनही सर्किटला कनेक्ट केलं. त्याच टाइपने जेव्हा आपण सर्किटमध्ये रेजिस्टन्स लावतो, प्युअर रेजिस्टन्स लावतो त्यावेळी किंवा इंडक्टर लावतो किंवा कॅपॅसिटर लावतो आणि जर का समजा आपण तीनही लावलं तर अशा टाइपने त्यामधून त्या सर्किटमधून किती पॉवर जनरेट होईल तो आपल्याला आता या टॉपिकमध्ये फाइंड करायचा आहे. तर आधी रेजिस्टन्स लावून आपण पॉवर फाइंड करणार, नंतर इंडक्टर लावून पॉवर फाइंड करणार, कॅपॅसिटर आणि मग तीनही लावून आपण काय करणार, पॉवर फाइंड करणार. म्हणजे पॉवर जर आपल्याला फाइंड करायचं जर असेल तर पॉवरची कन्सेप्ट समजणे आवश्यक आहे. आता एसी सर्किट म्हटला तर याचा अर्थ इलेक्ट्रिकल पॉवर फाइंड करावं लागेल आणि इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला होतो वर्क डन इनटू टाइम. काय होतो? वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज पॉवर. आता आपल्याला तो पॉवर फाइंड करायचा आहे. बरं, तो पॉवर फाइंड जर करायचं असेल तर कसं करायचं? तर लक्ष द्या, आपण यामध्ये सुद्धा 4 टाइप घेणार. 4 टाइपमध्ये जसं आपण 4 टाइप्स ऑफ एसी सर्किट घेतलं होतं असंच इथे पण 4 टाइप्स घेणार आणि 4 टाइप्समध्ये वेगवेगळं पॉवर किती जनरेट होतो, म्हणजे रेजिस्टन्स लावल्यानंतर किती पॉवर जनरेट होतो, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि तीनही कनेक्ट केल्यानंतर किती पॉवर जनरेट होतो हे आपण फाइंड करणार. क्लिअर? ओके, चला लक्ष द्या. तर लक्षात ठेवा, जेव्हा एसी सर्किटचा जर आपण विचार जर केलं तर एसी सर्किटमध्ये EMF ॲट द टाइम नुसार चेंज होतो, कारण म्हणून त्याला आपण इन्स्टंटेनियस EMF म्हणतो. आणि जर EMF जर चेंज होत असेल तर ऑब्विसली करंट सुद्धा त्यानुसार काय होईल, चेंज होईल, म्हणून त्याला आपण इन्स्टंटेनियस करंट म्हणतो. मग EMF आणि करंट जर चेंज होत असेल तर याचा अर्थ असं की EMF आणि करंट मिळून जो पॉवर बनतो, कारण की पॉवरचा फॉर्म्युला असतो द प्रॉडक्ट ऑफ इन्स्टंटेनियस EMF अँड इन्स्टंटेनियस करंट ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे एखाद्या टाइमवर किती करंट आणि किती EMF त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच याचा अर्थ पॉवर होतो. मग तो पॉवर जर आपण का समजा प्रत्येक टाइमनुसार फाइंड करायला गेला तर पॉसिबल नाही आहे, म्हणून आपण ॲव्हरेज पॉवर फाइंड करतो. काय फाइंड करतो? ॲव्हरेज पॉवर. मग ॲव्हरेज पॉवर जर फाइंड करायचं असेल तर आधी पॉवरचा फॉर्म्युला फाइंड करावा लागेल, नंतर आपण काय फाइंड करायचं, ॲव्हरेज फाइंड करता येईल. लक्ष द्या कसं फाइंड करतोय. लक्ष द्या, मी पहिला टाइप घेत आहोत ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ रेजिस्टन्स. म्हणजे सर्किट घेणार एसी सर्किट आणि एसी सर्किटमध्ये आधी काय लावणार, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स लावल्याच्या नंतर तिथला ॲव्हरेज पॉवर काय असेल तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर तुम्हाला दिसत आहे बरं, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 2015 ला विचारलं होतं 2 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी? 2 मार्क्स. क्लिअर? लक्ष द्या. एक मी एसी सर्किट कन्सिडर केलं. एसी सर्किटमध्ये लावलेला एक रेजिस्टन्स, त्याच्या अक्रॉसमध्ये लावलेला एक इन्स्टंटेनियस EMF आणि ह्या इन्स्टंटेनियस EMF मधून इथून काय फ्लो होणार, इन्स्टंटेनियस करंट होणार. हे आपण स्टडी केलेलं आहे. हा जो काही इन्स्टंटेनियस EMF आहे, ह्या इन्स्टंटेनियस EMFचं इक्वेशन असतो E0 sin ओमेगा टी. आणि जेव्हा सर्किटमध्ये रेजिस्टन्स लावलेला असेल त्यावेळी तिथल्या करंटचा जो इक्वेशन आहे तो असतो I0 sin ओमेगा टी. बरं, दोन्ही ओमेगा टी यासाठी असं यासाठी लिहिलं कारण की सर्किटमध्ये जर रेजिस्टन्स असेल तर जेव्हा सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो त्यावेळी EMF आणि करंट हे इन फेज मध्ये असतात आणि इन फेज मध्ये असल्या कारणामुळे दोघांचे इक्वेशन या टाइपने येणार. क्लिअर? आता यापासून जर मला पॉवर फाइंड करायचं असेल तर पॉवरचा फॉर्म्युला होतो करंट इंटू EMF किंवा EMF इंटू करंट, आपण असं लिहितो. बरोबर? EMF इंटू करंट म्हणजे याचा अर्थ या दोघांची मल्टिप्लिकेशन होणार आणि दोघांची मल्टिप्लिकेशन जर केलं तर मला सांगा दोघांमध्ये साइन ओमेगा टी कॉमन आहे. चला लिहून घेतो. ईच्या ठिकाणी मी लिहू शकतो E0 sin ओमेगा टी आणि आयच्या ठिकाणी लिहू शकतो मी I0 sin ओमेगा टी. बरोबर? E0 इंटू I0 इथे येणार, E0 I0 sin ओमेगा टी इंटू sin ओमेगा टी साइन स्क्वेअर ओमेगा टी होणार.
ही मला सांगा कशाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला? ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला पॉवर. पण कोणतं पॉवर? इन्स्टंटेनियस पॉवर, टाइम नुसार चेंज होणारा पॉवर. क्लिअर? पण मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला जर का समजा पूर्ण सर्किटचा पॉवर काढायचा असेल तर तो जर पॉवर टाइम नुसार चेंज होत असेल तर आपण पॉवर फाइंड करू शकत नाही. म्हणून आपण ॲव्हरेज पॉवर फाइंड करतो. आता ॲव्हरेज पॉवर फाइंड करायचं कसं? तर ॲव्हरेज पॉवरला मी PAV म्हणजे याचा अर्थ P ॲव्हरेज लिहितो. आता मी तुम्हाला सांगितलं की ॲव्हरेज पॉवर जर फाइंड करायचं असेल तर तो पॉवर टाइम नुसार चेंज होतो. म्हणजे पॉवर फाइंड करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. पॉवर विथ रिस्पेक्ट टू टाइम फाइंड करायचं जर असेल ॲट एनी इन्स्टंट तर मला P इंटू dt लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? P इंटू dt म्हणजे पॉवर ॲट द इन्स्टंट. बरोबर? आता जेव्हा EMF जर का समजा फ्लो होत असेल तर जेव्हा EMF एक सायकल कंप्लीट करतो सॉरी एका सायकल मध्ये तो किती पॉवर चेंज होईल त्या सर्व प्रत्येक इन्स्टंटच्या पॉवरची सम. बघा लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे की इथून जर काही EMF किंवा करंट फाइंड फ्लो होणे सुरू झालं तो या टाइपने इथपर्यंत जाईपर्यंत एक सायकल कंप्लीट करतो. यालाच अल्टरनेटिंग EMF किंवा अल्टरनेटिंग करंट म्हणू. त्याच्यासोबत तयार होणारा अल्टरनेटिंग पॉवर पण म्हणू आपण. या टाइपने असणार. आता 1 सेकंड मध्ये तो समजा पॉवर इथपर्यंत पोहोचलं, 2 सेकंड मध्ये इथपर्यंत, 3 सेकंड मध्ये 4 5 6 7 8 म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला किती सेकंड लागतात? फॉर एक्झाम्पल 8 सेकंड. तर एका सेकंड मध्ये टोटल पॉवर जर काढायचं असेल तर एका सेकंड मधल्या टोटल पॉवरला मला जर काढण्यासाठी मला याला इंटिग्रेट करावं लागेल. बरं, एक कंप्लीट सायकल करण्यासाठी जो लागणारा टाइम असतो त्याला तर आपण टाइम पिरियड म्हणतो. मीन्स इनिशियल टाइम किती? 0 आणि इथून एक कंप्लीट होण्यासाठी इथपर्यंत लागणारा जो टाइम आहे याचा अर्थ 1 सायकल साठी जो लागणारा टाइम आहे त्याला म्हणू आपण T. टाइम पिरियड T. पॉवर इंटू dt डिवाइड मध्ये टोटल टाइम. एका सायकलला लागणारा काय घ्यायचं? टोटल टाइम. आणि टोटल टाइम तर मला सांगा एका सायकलला लागणारा टोटल टाइम किती? टाइम पिरियड. म्हणून डिवाइड मध्ये काय येणार? टाइम पिरियड. समजलं का? आणखी एकदा लक्ष द्या. एखाद्या इन्स्टंटवर जो काय पॉवर पाहिजे असेल तो झाला PDT. अशा प्रत्येक इन्स्टंटच्या पॉवरची सम करायची असल्यामुळे आपण इंटिग्रेट केलं. सम करायची असल्यामुळे काय केलं? इंटिग्रेट. बरं, इंटिग्रेट कुठपासून कुठपर्यंत म्हणजे सम कुठपासून कुठपर्यंत करायची? तर एका सायकलची सम करायची. 0 पासून तर इथपर्यंत टाइमची सम. म्हणून इथपर्यंत टाइमची म्हणजे एका कंप्लीट सायकलची मला ॲव्हरेज काढण्यासाठी सर्व पॉवरची सम करायची आहे. म्हणून मी लिमिट यूज केलो 0 पासून एका सायकलच्या टाइम पर्यंत. एका सायकलचा टाइम म्हणजेच कोण? टाइम पिरियड. क्लिअर? डिवाइड मध्ये नंबर ऑफ टर्म्स. कोणाच्या? पॉवरच्या. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. तर एक कंप्लीट सायकल करण्यासाठी टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये जो टोटल टाइम लागत आहे तो टोटल टाइम म्हणजेच त्याचे नंबर ऑफ टर्म्स होतील. हो ना? तर नंबर ऑफ टर्म्स काढायचं जर असेल तर 0 पासून तर एक सायकल करण्यासाठी लागणारा टाइम दिस इज द नंबर ऑफ टर्म्स. लक्षात ठेवा. म्हणून डिवाइड मध्ये काय आला? टोटल टाइम. अरे समजलं? क्लिअर? ही गोष्ट लक्षात ठेवा कारण याच्यानंतर चारही टाइप मध्ये हा फॉर्म्युला फिक्स आहे. हा फॉर्म्युला कॉमन राहणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? समोर जायचं? चला लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू T. P म्हणजे पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला आहे E0 I0 sin स्क्वेअर ओमेगा T. म्हणजे इथे येणार E0 I0 sin स्क्वेअर ओमेगा T इंटू dt आणि डिवाइड मध्ये रे T आहे. डिवाइड मध्ये काय आहे? T आहे. बरोबर. आता डिवाइड मध्ये T असल्यानंतर पुढे जर सॉल्व केला तर E0 आणि I0 हे मॅक्झिमम पीक व्हॅल्यू असतात, कॉन्स्टंट असतात. इंटिग्रेशनच्या बाहेर काढणार. E0 I0 आणि हा T याच्या डिवाइड मध्ये लिहितो. म्हणजे इथे कोण उरेल? जी इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू T sin स्क्वेअर ओमेगा T इंटू dt. आता तुम्हाला माहिती आहे की साइन स्क्वेअर असल्या कारणामुळे साइन स्क्वेअरचा डायरेक्ट इंटिग्रेशन निघत नाही. मग त्याला काय करावं लागतो? आपण कन्वर्ट करून सॉल्व करावा लागतो. त्याला कन्वर्ट करून सॉल्व जर केला तर तुम्हाला E0 I0 डिवाइडेड बाय T याचा इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर तो तुम्हाला मिळेल T डिवाइड बाय 2. क्लिअर? सो T and T कॅन्सल. तर E0 I0 डिवाइडेड बाय 2. आता तुम्हाला वाटत असेल की याचे इंटिग्रेशन किती येणार, कसं येणार ते मी तुम्हाला काढून देतो.
बट मी असं का बरं सांगत आहे, लक्षात ठेवा पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे, म्हणून याचा इंटिग्रेशन पार्ट ठेवायचं, डायरेक्ट लिहायचं t/2 किंवा डायरेक्ट नाही जरी लिहिले तर रफ मध्ये सिम्प्लिफाय करायचं जर नाही आठवलं तर, आणि नंतर मग हा लिहायचं. राहील लक्षात. मी तुम्हाला याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह केलं तर t/2 कसं येतं ते तुम्ही सॉल्व्ह करून देणारच आहे, पण sin स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्ट t/2 होतो असं लिहायचं. कळलं? कारण 2 मार्कचा क्वेश्चन आहे म्हणून. जर क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आलं तर मग याला सिम्प्लिफाय केलं तरी चालेल आणि डायरेक्ट पण लिहिलं तरी चालेल. क्लिअर? ओके. याला पुढे जर सॉल्व्ह केलो मी तर मला सांगा E0 × I0 डिवाइड मध्ये 2 ला मी काय लिहू शकतो रे, √2 × √2 लिहू शकतो, कारण √2 × √2 म्हणजे 2 होणार. क्लिअर? सो P एव्हरेज इक्वल टू मला मिळणार E0 डिवाइड बाय √2 ERMS होतो इंटू I0 डिवाइड बाय √2 IRMS होतो. हा होईल तुमचा एव्हरेज पॉवर केव्हा, व्हेन द रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ AC सर्किट. केव्हा होणार, रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ AC सर्किट. आणि हा जो पॉवर आहे, जो रेजिस्टन्स लावल्याच्या नंतर जो पॉवर येतो एव्हरेज पॉवर, याच पॉवरला म्हटले जाते अपॅरंट पॉवर. यालाच काय म्हणतो आपण, अपॅरंट पॉवर. क्लिअर झालं? समजलं? व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे, व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. एव्हरेज आपण P एव्हरेज फाइंड केला ERMS × IRMS. हा केव्हा येतो रे, जेव्हा सर्किट मध्ये काय लागतो, रेजिस्टन्स असतो तेव्हा. जेव्हा सर्किट मध्ये काय लावला असतो, रेजिस्टन्स, तेव्हा P एव्हरेज इक्वल टू मिळतो ERMS × IRMS, आणि याला म्हटले जाते अपॅरंट पॉवर. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये म्हणजे न्यूमरिकल्स मध्ये अपॅरंट पॉवर फाइंड करा म्हटलं तरी त्याचा मीनिंग लक्षात ठेवायचा हाच होतो, ERMS × IRMS. इथपर्यंत क्लिअर झालं? बरं, मी तुम्हाला म्हटलं की हा कसं येणार, म्हणजे याचा इंटिग्रेशन हा कसं येतो, लक्ष दे मी सांगतो इथे. समजा I इक्वल टू लिहितो मी इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t sin² ωt लिहिणार. बरं, sin² ωt जर इथे लिहिलो तर sin² ωt चं इंटिग्रेशन निघत नाही, म्हणून मी या ठिकाणी असं लिहू शकतो sin² ωt म्हणजेच 1 - cos 2ωt डिवाइडेड बाय 2 होतं इंटू dt. तर हा फॉर्म्युला आहे ना, 1 - cos 2θ डिवाइड बाय 2, तर 1 - cos 2ωt डिवाइडेड बाय 2, टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इथे उरणार 1 - cos 2ωt. हा 1 - cos 2ωt चं मला इंटिग्रेशन काढावं लागेल. विथ रिस्पेक्ट टू dt असल्या कारणामुळे 1 चा इंटिग्रेशन तर हा t होणार, मायनस cos चा इंटिग्रेशन होणार sin 2ωt, आणि हा 2ωt चा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल जो होतो 2ω ऑफ लिमिट 0 to t. कळलं? आता पुढे काय करणार आपण, लिमिट पुट करणार. 1/2 इंटू अप्पर लिमिट पुट करा, स्मॉल टी च्या ठिकाणी कॅपिटल T मायनस साइन 2. बरं, ओमेगा म्हणजे काय होतो रे, तर तुम्हाला आठवत असेल ओमेगाचा फॉर्म्युला असं, ओमेगा म्हणजे होतो 2π/t. ओमेगा म्हणजे 2π/t होतो ना, आणि ह्या स्मॉल टी च्या ठिकाणी काय येणार, कॅपिटल T, आणि याच्या डिवाइड मध्ये काय आहे 2ω. हा झाला अप्पर लिमिट. देन साइन मायनस लोअर लिमिट पुट करा, टी च्या ठिकाणी 0 पुट करा, नंतर 0 मायनस साइन 2ω, टी च्या ठिकाणी 0, 2ω इंटू 0 0, तर साइन 0 0, तर 0 डिवाइड बाय 2ω 0. समजलं? लिमिट पुट केलं, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. इथे जर बघाल तर स्मॉल टी आणि कॅपिटल टी आणि कॅपिटल टी कॅन्सल होईल, तर इथे काय राहणार रे, 1/2 इंटू कॅपिटल टी मायनस साइन 2 इंटू 2π साइन 4π, बरोबर आहे, आणि डिवाइड बाय 2ω. 4π डिवाइड बाय 2ω मायनस 0 आहे, लिहिण्याची गरज नाही. आता मला सांगा साइन 4π किती होतो, साइन 4π 0 होतो, आणि 0 डिवाइड बाय 2ω हा काय होणार 0, तर t मायनस 0 काय येणार t मायनस 0 t, आणि t इंटू 1 t डिवाइडेड बाय 2. म्हणून मी ह्या इंटिग्रेशनच्या ठिकाणी काय लिहिलं रे, t डिवाइड बाय 2 लिहिलं. समजलं? अरे क्लिअर? तर अशा टाइपने तुम्ही काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. हा एवढी टर्म नाही सॉल्व्ह केली जर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, मार्क कट होणार नाही. जर नाही आठवलं तर एवढं सिम्प्लिफाय करून लिहिलं तरी चालेल, पण याला रफ मध्ये केलं डायरेक्ट लिहिलं तरी चालतो, असं काही नाही. क्लिअर झालं?
समजलं? तर आपण सर्किटमध्ये रेजिस्टन्स लावल्यानंतर पी एव्हरेज आपल्याला ERMS × IRMS मिळतो. हा झाला फर्स्ट टाइप. सेकंड टाइप मध्ये आपण ह्या रेजिस्टन्सच्या ठिकाणी काय लावणार? आता इंडक्टर लावणार. काय लावणार? इंडक्टर. बरोबर. चला बघा इंडक्टर लावल्यानंतर काय होतं. बघा रे, जसं आपण सर्किटमध्ये रेजिस्टन्स लावल्याच्या नंतर आपल्याला एव्हरेज पॉवर किती मिळालं ते माहित झालं. तसंच आता सर्किटमध्ये आपण सेकंड टाइप मध्ये लावणार इंडक्टर. काय लावणार? इंडक्टर. ज्या इंडक्टरचा इंडक्टन्स काय असेल? L. तर आपला सेकंड टाइप आहे किंवा सेकंड कन्सेप्ट आहे एव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ ॲन इंडक्टर. काय आहे? एव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ ॲन इंडक्टर. तर लक्षात घ्या, सर्किटमध्ये इंडक्टर लावल्याच्या नंतर पॉवर काय निघेल. ठीक आहे. बघा सर्किटमध्ये मी इंडक्टर लावलेला आहे, त्या अक्रॉस मध्ये लावलेला आहे इन्स्टंटेनियस EMF ज्याची व्हॅल्यू असतो E = E0 sin ωt. त्याच्यामुळे इथून करंट फ्लो होणार आणि करंट फ्लो झाल्यानंतर सर्किटमध्ये फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट EMF ला लॅग करतो. जेव्हा सर्किटमध्ये इंडक्टर लावलेला असतो अशा वेळी करंट हा EMF ला काय करतो? लॅग करतो. बरं लॅग करतो पण कितीने करतो रे? π/2 ने. म्हणून करंटचं इक्वेशन जर मला लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल? I = I0 sin ωt - π/2. काय लिहावं लागेल? ωt - π/2. का बरं? कारण की हा EMF ला करंट हा π/2 ने काय करतो? लॅग करतो. केव्हा? जेव्हा सर्किटमध्ये इंडक्टर असतो तेव्हा. क्लिअर? त्यानंतर मला एव्हरेज पॉवर काढण्याआधी इन्स्टंटेनियस पॉवर काढावं लागेल आणि त्याला फॉर्म्युला असतो E × I. सो इच्या ठिकाणी मी लिहिणार E0 sin ωt × I च्या ठिकाणी लिहिणार मी I0 sin ωt - π/2. कळलं? सो इक्वल टू E0 × काय होणार? I0. E0 × काय होणार? I0 sin ωt × sin ωt - π/2 असल्यामुळे sin स्क्वेअर होऊ शकत नाही. म्हणून याला लिहिणार मी sin ωt × आता लक्ष द्या, इथे I0 तुम्ही पुढे लिहिलंच आहे. sin ωt - π/2 लिहायचं जर असेल तर याचा आपण अलाइड अँगल नाही बनवू शकत. का बरं? कारण की π/2 नंतर आहे, तो आधी पाहिजे, आधी असायला पाहिजे. म्हणून मी काय करतो, इथून मायनस साइन कॉमन काढतो. मायनस साइन जर कॉमन जर काढलो तर साइन मायनस साइन कॉमन काढल्यामुळे -π/2 चा +π/2 होणार आणि प्लस ωt चा हा काय होणार? -ωt होणार. अरे कळलं? समजलं? तर हा जो मायनस आहे ह्या मायनसला मी पुढे लिहितो -E0 I0 sin ωt × मायनस तर पुढे लिहिलं sin π/2 - ωt. π/2 असेल तर साइनचा होतो cos आणि ωt आहे तर ωt. ही कशाची व्हॅल्यू? पॉवरची व्हॅल्यू. कशी व्हॅल्यू होणार? पॉवर. सो पॉवर इक्वल टू P = -E0 I0 sin ωt × काय आलं? cos ωt. बरं यानंतर आपल्याला आता काय फाइंड करायचं आहे? एव्हरेज पॉवर. का बरं? कारण का इन्स्टंटेनियस पॉवर तुम्हाला मिळालेला आहे. इन्स्टंटेनियस पॉवर मिळाल्यामुळे तुम्हाला पुढे काय फाइंड करणे आहे? एव्हरेज पॉवर. सो नाउ एव्हरेज पॉवर. आता एव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला माहितीच आहे, या आधीच्या टाइप मध्ये आपण बघितलंच आहे. इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t p dt आणि डिवाइड मध्ये t असतो. इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t p dt डिवाइडेड बाय t. याला जर मी पुढे जर लिहिलं तर मला सांगा काय होणार? इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t p ची व्हॅल्यू -E0 I0 sin ωt × cos ωt -E0 I0 sin ωt. सॉरी बसणार नाही ते, इकडे लिहितात, लक्ष द्या. बरं यामधला हा जो टी आहे कॉन्स्टंट, हा तर बाहेर लिहितो मी, इंटिग्रेशनच्या लिहू शकतो, बाहेरच आहे, सेपरेटच आहे. इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t p ची व्हॅल्यू -E0 I0 sin ωt × cos ωt × dt. E0 I0 sin ωt × cos ωt × dt. सो इक्वल टू -E0 I0 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर डिवाइड मध्ये t इंटू इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t. काय येणार इथे? sin ωt
इंटू कॉस ओमेगा टी इंटू डी टी. समजलं? बरोबर लक्ष द्या. आता जे स्टेप सांगणार ही सर्वात इम्पॉर्टंट स्टेप बघा. साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टीचं तुम्हाला इंटिग्रेशन नाही निघत, म्हणजे याचे इंटिग्रेशन काढता येत नाही. साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टीचं जर इंटिग्रेशन निघत नाही डायरेक्ट काय करायचं? ॲडजस्टमेंट करावं लागेल. कसे ॲडजस्टमेंट करतो? मी याच्या मल्टिप्लायमध्ये 2 लिहितो, पण इथे 2 तर नव्हतं तरी पण मी लिहिलं, म्हणून या 2ला कॅन्सल करण्यासाठी मला डिवाइडमध्ये काय लिहावं लागेल? 2 लिहावं लागेल. आता समजलं? सो इक्वल टू मायनस ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इजिली फॉर्म्युला लागेल. आणि 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाचा फॉर्म्युला काय होतो? साइन 2 थिटा म्हणजे साइन 2 ओमेगा टी बरोबर इंटू डी टी. समजलं? पुढे जर सॉल्व केलं तर मायनस ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t. साइनचं इंटिग्रेशन सांगा बरं काय होतं? साइनचं इंटिग्रेशन होतो कॉस 2 ओमेगा टी, पण हा तर इंटिग्रेशन साइनचं झालं. 2 ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह करावं लागेल आणि 2 ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? 2 ओमेगा जो कुठे लिहावा लागतो? डिवाइड मध्ये. कुठे लिहावा लागतो? डिवाइड मध्ये ऑफ लिमिट 0 टू t. समजलं? लिमिट पुट करा. लिमिट जर पुट केलं तर मायनस ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t इंटू लिमिट पुट करणार अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट पुट करणार तर मायनस कॉस 2 ओमेगाच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? या आधी पण लिहिलं होतं 2 पाय बाय टी इंटू स्मॉल टीच्या ठिकाणी अप्पर लिमिट कॅपिटल टी आणि डिवाइड मध्ये काय येणार? 2 ओमेगा. हा काय पुट केलं मी? अप्पर लिमिट. आता लोअर लिमिट जर मला पुट करायचं जर असेल तर कसं करणार? त्या टीच्या ठिकाणी लक्ष द्या, लोअर लिमिट पुट करत आहे, हा इथे येणार या साईडने बरोबर. हा एक झाला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करतो. बरोबर लक्ष द्या, इथे काय आहे रे? मायनस कॉस. समजत आहे काय आहे? कॉस 2 ओमेगा टी. आता 2 ओमेगा टी टीच्या ठिकाणी लोअर लिमिट पुट कराल तर काय होणार? 0. लोअर लिमिट 0 ना. 2 ओमेगा इंटू 0 0, तर इथे काय येणार? कॉस 0 डिवाइड मध्ये 2 ओमेगा. डिवाइड मध्ये काय मिळणार? 2 ओमेगा. समजलं इथपर्यंत? क्लिअर झालं? सो इक्वल टू बरोबर लक्ष द्या आता मायनस ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t इंटू टी आणि टी कॅन्सल. टी आणि टी कॅन्सल. इथे येणार नाही काय? बरं, काय हरकत नाही. चला इथपर्यंत समजलाय? क्लिअर झालं? कारण की मी आता याच्यात ते येणार नाही, इकडे लिहित आहे. कसं येणार बघा, मी डायग्राम मिटवत आहे. क्लिअर? ओके. बघा ही जे टर्म आहे इकडे लिहित आहोत, लक्ष द्या. पी ॲव्हरेजची टर्म आहे. काय आहे ना? मायनस ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t बरोबर. ही टर्म लिहिलं मी ॲज इट इज इंटू बघा टी आणि टी कॅन्सल 2 इंटू 2 पाय 4 पाय. पुढं काय आहे? मायनस. बरोबर लक्ष द्या ना. 4 पाय. आता 4 पाय जर लिहिलं तर मला सांगा रे कॉस 4 पाय किती? बरं कॉस 0 किती? 1. एक रोटेशन केल्यानंतर कॉस 2 पाय किती? 1. आणखी एक रोटेशन केलं तर कॉस 4 पाय सुद्धा किती? 1. तर याचा आन्सर किती होणार? 1. आणि 1 डिवाइड बाय काय आहे? 2 ओमेगा. तर 1 डिवाइड बाय काय होणार? 2 ओमेगा. याचा आन्सर 1 डिवाइड बाय 2 ओमेगा. पुढे मायनस आहे. क्लिअर? त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस. तिथे काय येणार? प्लस कॉस 0 1 आणि 1 डिवायडेड बाय 2 ओमेगा 2 ओमेगा. क्लिअर? सो पी ॲव्हरेज इक्वल टू मायनस ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t इंटू मला सांगा प्लस 1 डिवाइड बाय 2 ओमेगा मायनस 1 डिवाइड बाय 2 ओमेगा दोन्ही कॅन्सल होतील. मायनस 1 डिवाइड बाय 2 ओमेगा प्लस 1 डिवाइड बाय 2 ओमेगा काय होणार? कॅन्सल. तर मला सांगा इथे काय राहणार? काहीच नाही म्हणजे 0. म्हणजे देअरफॉर पी ॲव्हरेज 0 इंटू धिस टर्म 0. काय होणार? पी ॲव्हरेज तुम्हाला काय मिळणार? 0. मीन्स जेव्हा आपण सर्किटमध्ये इंडक्टर कनेक्ट करतो, जेव्हा आपण
सर्किटमध्ये इंडक्टर कनेक्ट करतो त्यावेळी त्या सर्किटचा ॲव्हरेज पॉवर हा किती येतो? 0 येतो. त्यावेळी त्या सर्किटचा जो ॲव्हरेज पॉवर आहे तो ॲव्हरेज पॉवर एका कंप्लीट सायकलचा काय येतो? 0 येतो. क्लियर? द ॲव्हरेज पॉवर ऑफ अ कंप्लीट सायकल इन अ इंडक्टिव्ह एसी सर्किट, जेव्हा आपण इंडक्टर लावतो त्यावेळी तो किती असतो? 0 असतो. समजलं? क्लिअर झालं? तर एसी सर्किटमधलं आपण पॉवर बघत आहोत, पॉवर फाइंड करत आहोत आणि त्या पॉवरच्या आपण 2 टाईपची स्टडी केला. म्हणजे सर्किटमध्ये एकदा रेजिस्टन्स आणि एकदा काय लावलं? इंडक्टर लावलं. क्लिअर झालं? कळलं? ओके. यानंतरच्या टाईपमध्ये आपण एकदा कॅपॅसिटर लावणार आणि एकदा तिघांनाही कनेक्ट करणार. क्लिअर? तर जे काही कन्सेप्ट आहेत म्हणजे याच्यानंतर जे 2 टाईप आहेत ते आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. क्लिअर? तर तिथपर्यंत टेक केअर अँड बाय.